नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 13 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 13 बघणार आहोत. MPSC, TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार ही प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे, ही सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला तलाठी भरतीसाठी तर उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर पोलीस भरती असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, वनरक्षक असेल, ग्रामसेवक असेल, या सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचा आहे आणि याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच 1 ते 12चे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 358 तालुके आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? गुलाब, मोगरा, ताम्हण, कमळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल ताम्हण हे आहे. त्यालाच मोठा बोंडारा असे म्हणतात, मोठा बोंडारा. पुढील प्रश्न, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2002 सालापासून राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात झालेली आहे. पुढील प्रश्न, सर्वात जास्त काळ जास्त दिवस पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती कोणती? नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलझारीलाल नंदा. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 3, पंडित जवाहरलाल नेहरू हे आतापर्यंत पंतप्रधान पदावर जास्त काळ म्हणून राहिलेले आहेत. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? 58 वर्षापर्यंत, 60 वर्षापर्यंत, 62 वर्षापर्यंत, 65 वर्षापर्यंत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 62 वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. पुढील प्रश्न, राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार कोण असतो? मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक, गृहमंत्री, महाधिवक्ता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाधिवक्ता हे राज्य शासनाच्या महाधिवक्ता हे जे असतात हे राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार म्हणून असतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पद हे घटनात्मक नाही? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपमुख्यमंत्री हे जे पद आहे हे घटनात्मक नाही आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे जे पदं आहेत हे घटनात्मक आहेत. पुढील प्रश्न, गृहरक्षक दलाची म्हणजेच होमगार्ड्सची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1946 साली झाली. पुढील प्रश्न, सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSFचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई. तर याच्यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली येथे BSFचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, भारतीय आयुर्विमा महामंडळ LICची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 सप्टेंबर 1956 साली LICची स्थापना झाली. पुढील प्रश्न, खालीलपैकी इथे थोडी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञास लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते? जॉन माल्थस, कार्ल मार्क्स, एंजल यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जॉन माल्थस. पुढील प्रश्न, देशातील कर पद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2000 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? राजा चेल्लय्या, विजय भटकर, विजय केळकर, मनमोहन सिंग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विजय केळकर. पुढील प्रश्न, 7व्या पंचवार्षिक योजनेत टिंब विकासाला चालना मिळविण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली. शेती, मासेमारी, कारखाने, खाणकाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेती.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो? चरबी, ट्रायब्युटेरिन, मोहरी तेल, अर्जिमोन. तर कशाच्या मिश्रणामुळे तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ट्रायब्युटेरिनमुळे तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो. पुढील प्रश्न, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? नवजीवन सैनिक संघ, गदर, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, नवभारत. तर याच्यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. पुढील प्रश्न, कलम 368 मध्ये कशाची तरतूद आहे? पंचायत राज, राजभाषा, घटना दुरुस्ती, मूलभूत हक्क. याच्यापैकी कशाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घटना दुरुस्तीची तरतूद आहे कलम 368 मध्ये. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे? सत्यम शिवम सुंदरम, येतो धर्मस्ततो जय, सदरक्षणाय, खलनिग्रहणाय, जीवनपर्यंत कर्तव्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, येतो धर्मस्तो जय. हे सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य आहे. आणि सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे जे घोषवाक्य आहे हे महाराष्ट्र पोलिसाचं घोषवाक्य आहे, महाराष्ट्र पोलिसांचे घोषवाक्य. पुढील प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश. इथं पण थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. भारताचे सरन्यायाधीश, केंद्रीय गृहमंत्री. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे. पुढील प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्यपाल. राज्यपाल हे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करतात. पर्याय क्रमांक 4, राज्यपाल. पुढील प्रश्न, 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या उमेदवारांना सरपंच पदासाठी शिक्षणाची अट किती आहे? प्रश्न कसा आहे लक्षात ठेवा. 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या उमेदवारांना कशासाठी? सरपंच पदासाठी शिक्षणाची अट किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर सरपंच पदासाठी निवडणूक लढवायची असेल तर त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त कुणासाठी हे लागू आहे? तर 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या उमेदवारांना. आणि त्याच्या अगोदरचे जे उमेदवार आहेत 1 जानेवारी 1995 रोजीच्या अगोदरचा ज्यांचा जन्म झाला असेल त्यांना ही अट लागू नाही. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? जिल्हा परिषद अध्यक्ष असतात की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात की जिल्हा अधिकारी असतात? जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हा परिषदेचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते जिल्हा परिषदेचे सचिव असतात. पुढील प्रश्न, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिवळा. पुढील प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो? समर सोल्टिस येतो. उन्हाळी अभय दिन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 22 डिसेंबर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईड खनिजांचे प्रमाण अधिक असते? पर्याय क्रमांक 3, पुढील प्रश्न, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला? म्हणजे दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा उल्लेख कोणी केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर यांनी दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा उल्लेख केला आहे. लक्षात ठेवा, पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना टिंब म्हणतात. निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड, कीस्टोन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कीस्टोन. पुढील प्रश्न, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्यालाच RT असे म्हणतात. ही संस्था मातंग समाजाच्या बांधवांसाठी कार्य करते. तर याचं उत्तर काय येईल? बरोबर आहे की चूक आहे की सांगता येत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बरोबर. RT ही जी संस्था आहे ही मातंग समाजाच्या बांधवांसाठी कार्य करते. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर काय असेल? नाशिक, अमरावती, जळगाव, नांदेड यापैकी काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नांदेड. नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. लक्षात ठेवा, नांदेड. पुढील प्रश्न, मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण? सुधीर मुनगंटीवार, विश्वास नांगरे पाटील, सुधा मूर्ती, अभिनेत्री दीप्ती नवल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक विश्वास नांगरे पाटील हे आहेत. पुढील प्रश्न, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश. अशा प्रकारे मित्रांनो हे आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्ही जर आपल्या PRC मराठीवरती नवीन असाल तर आपल्या PRC मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करून ठेवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि याच्यानंतरसुद्धा प्रश्नसंच 14चा व्हिडिओ येईल, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. धन्यवाद.